पुण्यात शरद पवारांचा राज ठाकरेंना धक्का, 100 कार्यकर्त्यांचा मनसेला जय महाराष्ट्र। राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही, मात्र त्याआधीच फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतलाय। सध्याच्या परिस्थितीत महायुतीत इनकमिंग वाढलेलं आहे, परंतु आता पुण्यात वेगळीच घडामोड घडली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 100 कार्यकर्त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलंय। या कार्यकर्त्यांनी महायुती नाही तर चक्क महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही लक्षवेधी घटना आज घडली। मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। 4 महिन्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या दृष्टीने या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झालं आहे। शरद पवार गटाची ताकद वाढली आहे, तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला खिंडार पडला आहे। पक्ष बांधणीसाठी नव्यानं प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंसाठी हा धक्का मानला जात आहे। राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते, त्या दृष्टीने निवडणूक आयोगही जोमाने तयारी सुरू केली आहे। राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला जात आहे। राज ठाकरे यांनी काही दिवसांपासून पुण्यात आले होते आणि त्यांची पाठ फिरताच मनसेला मोठं खिंडार पडला आहे। धन्यवाद आपण सगळे या ठिकाणी लाभार्थ्याबद्दलच्या अंतःकरणात असलेल्या सर्वांना व्यक्त करण्यासाठी आणि याचे असं झालं। 95 हे अलीकडे क्वचितच कुणाच्या जीवनामध्ये बघायला मिळतं। पण तुझं आयुष्य कष्ट करायची, प्रामाणिकपणाने जी काही सेवा केली आणि त्यामुळेच आज या वयामध्ये सुद्धा त्याच्याशी सुसंवाद करण्याची संधी तुम्हाला मला सगळ्यांना मिळाली। बाबांचं आयुष्य हे विधायक कामाच्यासाठी प्रोत्साहन देण्याचं, सत्याचा पुरस्कार करण्याचं, अन्याय असेल लोकशाहीच्या चौकटीमध्ये राहून प्रसंगी संघर्ष करायचा यासाठी गेलेलं होतं। हे सगळं जात असताना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं सवय लक्ष जो घाम मारतो, कष्ट केली आहे, त्याच्या जीवनामध्ये स्थिरता कशी यासाठी आज कामगारांच्या संघटना जगामध्ये अनेक आहेत। भारतात आहे, पण त्याच्यातला असंघटित कामगार जो आहे, जो मर्यादित संख्येने आणि ज्याला आधार नाही अशांच्या मागं उभं राहणं हे कर्तव्य समजून बाबांनी उभ्या आयुष्यावर केलं आणि या कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये एक स्थिरता आणण्याच्यासाठी काही घटक घेतले, राबवले, यशस्वी झाले आणि महाराष्ट्राचा जो विचार करायचा झाला ते विचार त्यांना त्याच्या जीवनात स्थिरता देण्याच्यासाठी महाराष्ट्राचं योगदान हे कधी आपल्याला विसरता येणार नाही। हे सगळं करीत असताना प्रश्नांना सुद्धा ते नेहमी साथ असतात। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे।